आमचे प्रतिनिधी चंदन पूजाधिकारी हे सुद्धा आहेत। चंदन, खरं तर प्राणप्रतिष्ठा सोहळा अतिशय महत्त्वाचा आणि अगदी शांती यज्ञापासून ते पूर्णाहुतीपर्यंत आणि प्रसाद उत्सर्गापर्यंतचा हा सगळा संपूर्ण जो प्राणप्रतिष्ठेचा सोहळा आहे तो नेमका कसा असणार आहे त्याबद्दलही थोडं सांगाल। निश्चितपणे प्राणप्रतिष्ठेचा सोहळा जो आहे तो अत्यंत महत्त्वाचा आणि तितकाच धार्मिक दृष्ट्या महत्त्वाचा असणार आहे। या सोहळ्याचा मुहूर्त जो आहे तो अवघा 84 सेकंदांचा आहे आणि या 84 सेकंदांमध्ये मूर्तींवरची प्राणप्रतिष्ठा जी आहे ती या ठिकाणी केली जाणार आहे। मूर्तींची प्राणप्रतिष्ठा आणि त्यासोबतच सगळे न्यास केले जातात। न्यास म्हणजे या मूर्ती म्हणजे प्रत्यक्ष आपण प्राण आणतो आहोत अशा पद्धतीचा हा संपूर्ण विधिवत सोहळा जो आहे तो या ठिकाणी या 84 सेकंदांमध्ये पार पडणार आहे। हे सगळे जे चारही वेदांचे अत्यंत पांडित्य प्राप्त झालेले असे जे गुरुवर्य आहेत जे या ठिकाणी ही संपूर्ण पूजा विधी करणार आहेत ते ऋग्वेद, यजुर्वेद, अथर्ववेद आणि सामवेद या चारही वेदांचे जे पंडित आहेत, जे प्रतिनिधी आहेत ते या ठिकाणी या रामलल्लांच्या मूर्तींवर प्राणप्रतिष्ठा करणार आहेत, वेगवेगळे न्यास करणार आहेत आणि या न्यासांच्या माध्यमातून प्रत्यक्ष या मूर्तीमध्ये प्राण आणला जातोय अशा पद्धतीची भावना जी आहे ती या निमित्तानं उपस्थित होणार आहे। आणि त्या संपूर्ण सोहळ्याचा जो भाव आहे तो असाच असणार आहे की या मुहूर्तानंतर, या क्षणानंतर आणि या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानंतर प्रत्यक्ष रामलल्ला जे आहेत ते या ठिकाणी अवतरलेले आहेत आणि विश्वाच्या कल्याणासाठी आता त्यांनी हे अलौकिक आणि अद्भुत असं स्वरूप जे आहे ते अयोध्या नगरीच्या या नवीन अशा मंदिरामध्ये धारण केलेलं आहे। अशा संपूर्ण स्वरूपाचा हा विधी असणार आहे। शेकडो वर्षांनंतर अशा पद्धतीचा विधी जो आहे तो खरं तर पाहायला मिळत असतो आणि त्यामुळे आजचा हा विधी जो होतोय तो वर्षानुवर्षानंतर या सगळ्या आचार्यांच्या उपस्थितीमध्ये, त्यांच्या मार्गदर्शनामध्ये आणि त्यांच्या पांडित्याखाली हा संपूर्ण विधी जो आहे तो या ठिकाणी पार पडतोय आणि त्यामुळे या विधी सोबतच आजचा हा संपूर्ण दिवस जो आहे तो अत्यंत जल्लोषाचा आहे, उत्साहाचा आणि आनंदाचा आहे। माझ्या मागे आपण हे जे गेट बघता आहात हे VIP गेट आहे, ज्या गेटच्या माध्यमातून खरं तर पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील, योगी आदित्यनाथ असतील आणि त्यासोबतच देशभरातून आलेले जवळपास 6,500पेक्षा जास्त VVIPs जे आहेत ते या ठिकाणी प्रवेश करणार आहेत। आणि फक्त बघा, या दृश्यांच्या माध्यमातून आपण बघू शकतो की किती सुंदर आणि आकर्षक अशा पद्धतीची सजावट या प्रवेशद्वारावर करण्यात आलेली आहे, या VIP गेटवर करण्यात आलेली आहे। येणाऱ्या प्रत्येकाचं हृदय भरून येईल, प्रत्येकाचं मन भरून येईल अशा पद्धतीचं हे संपूर्ण भारावलेलं भक्तिमय असं वातावरण सध्या अयोध्या नगरीत बघायला मिळतंय। अयोध्या नगरीच्या प्रत्येक रस्त्यांवर, प्रत्येक चौकांमध्ये जणू दिवाळी साजरी होतीये अशा पद्धतीचा माहोल जो आहे तो या ठिकाणी बघायला मिळतोय। देशाच्या कानाकोपऱ्यातनं आलेल्या भाविकांच्या मुखी जय श्रीराम, श्रीराम जय राम, जय जय राम अशा पद्धतीच्या घोषणा आहेत आणि त्यामुळे हा संपूर्ण अयोध्या अवधनगरीचा संपूर्ण परिसर जो आहे तो या ठिकाणी रामनामाच्या जयघोषानं अक्षरशः दुमदुमून गेलेला आहे। अक्षरशः या ठिकाणी दिवाळी साजरी होत असल्याच्या भावनेतनं हे सगळे भक्त जे आहेत ते या ठिकाणी अयोध्येत दाखल झालेले आहेत आणि त्यामुळे आजचा शेकडो वर्षांनंतरचा प्रतीक्षेचा हा सोहळा जो आहे तो या ठिकाणी प्रत्यक्ष अवतरतोय। निखिला, नक्कीच चंदन, जसं राम नामाचा अर्थच वेगळा आहे की राम म्हणजे स्वतः आनंदामध्ये रममाण असलेला आणि दुसऱ्यांना आनंदामध्ये रममाण करणारा, आणि तसंच भक्तिमय वातावरण आज अयोध्या नगरीमध्ये पाहायला मिळत आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। आणि आता आपण